नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्याच यूट्यूब चॅनल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर साकार एज्युकेशन नाशिक वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी आपण आपले जे लाईव्ह लेक्चर्स आहेत गुगल मीटवर आपले जे लाईव्ह लेक्चर्स आहेत ते लाईव्ह लेक्चर्स आपले चालू आहेत आणि ॲज सुन ॲज पॉसिबल आपलं जे ॲप आहे साकार ई लर्निंग ॲप तिथं आपले ऑनलाईन लेक्चर्स जे आहे त्याचा स्टार्ट होणार आहेत. पण तो पॅटर्न चालू असतानाच जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रेकॉर्डेड लेक्चरची पण डिमांड केली होती. तर हे रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत आपण आज त्याच चॅप्टरचे घेणार आहोत जे चॅप्टर आपलं ऑलरेडी लाईव्ह मध्ये चालू आहे. गुगल मीट लाईव्ह मध्ये जे चॅप्टर आपलं चालू आहे ऍव्हरेज, तेच चॅप्टरचे काही क्वेश्चन्स एक स्पेसिफिक टाईप जो आहे तो स्पेसिफिक टाईप मी या ठिकाणी आज डिस्कस करणार आहे. आणि आय होप की आजचा जो टाईप जो आपण या ठिकाणी घेणार आहोत हा टाईप तुम्हाला 100% समजणार. म्हणजे याच्याशी रिलेटेड असलेला कुठलाही क्वेश्चन जेव्हा कुठल्याही परीक्षेमध्ये वेदर इट इज प्री लेवल और मेन्स लेवल कुठलाही पॅटर्न असू द्या, जर ह्या टाईपचा किंवा ह्या फॉर्मॅटचा क्वेश्चन जर तिथपर्यंत जर आला तुमच्या समोर तर नक्कीच तुम्हाला तो प्रश्न खूप इझिली सॉल्व्ह करता येऊ शकतो, ते मात्र नक्की. बघा नेमकी कन्सेप्ट आज आपण कुठली बघणार आहोत ऍव्हरेजच्या केसमध्ये, तर ती कन्सेप्ट बघा. आपण आज जे क्वेश्चन्स जे आहे ऍव्हरेजचे क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन बघणार आहोत जे एलिगेशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत. आता एलिगेशन तुमच्यापैकी काही लोकांना एलिगेशन माहित असेल, काही लोकांना एलिगेशन बद्दल आयडिया नाहीये. काही लोक एकदम फर्स्ट टाइम ह्या जो टाईप आहे एलिगेशन टाईप याच्याशी फर्स्ट टाइम ज्या त्यांचा इंट्रो आहे तो होत असेल कदाचित. सो डोंट वरी अबाउट इट की क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या अगोदर एलिगेशन हा फॉर्म्युला, एलिगेशन कुठे नेमका यूज केला जातो, कुठल्या फॉर्मॅटच्या क्वेश्चन्समध्ये यूज केला जातो, त्या क्वेश्चन कशा स्वरूपाचा असला पाहिजे तेव्हाच आपण एलिगेशन यूज करू शकतो. मला लॉट्स ऑफ टाइम मला विद्यार्थ्यांनी विचारलंय की सर एलिगेशनच्या फॉर्म्युलाने काय सगळेच प्रश्न सॉल्व्ह होतात का? इट इज नॉट लाईक दॅट. एलिगेशनचा जो पॅटर्न आहे किंवा एलिगेशनची जी मेथड आहे एलिगेशनच्या मेथडने आपल्याला काही स्पेसिफिक क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. ते क्वेश्चन्स आपण या ठिकाणी वन बाय वन बघणार आहोत. आता बघा पुढे जाण्याच्या अगोदर इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट की आपल्याला एलिगेशनचा जो फॉर्म्युला आहे हा एलिगेशनचा फॉर्म्युला नेमका कुठे कुठे यूज करता येतो ते फक्त मी एकदा थोडक्यात तुम्हाला सांगतो. काही लोकांना ऑलरेडी मी सांगितलेलं आहे एलिगेशन. बघा एलिगेशन हा फॉर्म्युला बेसिकली जे मिक्सिंगचे प्रॉब्लेम असतात आपण ज्याला काय म्हणता येईल मिक्सिंग, म्हणजे सिंपल जर झालं आपल्याला मिक्सचर एलिगेशनचे जे प्रॉब्लेम आहेत दॅट यू कॅन जस्ट इझिली अंडरस्टँड मिक्सचर एलिगेशन. त्याला म्हटलं जातं की मिक्सचर एलिगेशनचे प्रॉब्लेम. आता मिक्सचर एलिगेशन आता फॉर्म्युला मिक्सचर एलिगेशनचा आहे पण तो आपण ॲव्हरेजमध्ये कसा यूज करू शकतो ते लक्षात घ्या. मला एक सांगा मिक्सचर म्हणजे काय? मिक्सचर म्हणजे काय? तिथं ए आणि बी फॉर एक्झाम्पल हे दोन गोष्टींचं जिथं मिश्रण झालेलं असतं एका याच्यामध्ये, एका पॉटमध्ये म्हणा किंवा एका युनिटमध्ये म्हणा, सो इट इज सिम्पली ट्रीटेड ॲज द मिक्सर. ओके. व्हाईल व्हॉट इज मीन बाय ॲव्हरेज? ॲव्हरेजच्या केसमध्ये प्रश्न कसे असतात, जो जिथे एलिगेशनचे प्रश्न किंवा एलिगेशनचा मेथड आपल्याला यूज केला जातो तो त्या टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स कुठले आहेत बघा. सपोज आपल्याला एखादा ग्रुप आहे, सपोज एक सब्जेक्ट आहे, मी सब्जेक्ट त्याला म्हणतो, एक सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टचा काहीतरी रिझल्ट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तो ॲव्हरेजच्या बाबतीत असेल, त्याच्यानंतर रेशोच्या बाबतीत असेल, ओके सॉरी रेशोच्या बाबतीत असेल, कुठल्याही बाबतीत असेल. त्याच्यानंतर एक दुसरा सब्जेक्ट आहे, त्या दुसऱ्या सब्जेक्टचं काहीतरी स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, रिझल्ट असेल, त्यांचा ॲव्हरेज दिलेला असेल किंवा त्यांचा रेशोशी रिलेटेड असलेल्या काही कन्सेप्ट आपल्याला दिलेले आहेत. आणि बघा इंडिव्हिज्युअल याचा रिझल्ट इंडिव्हिज्युअल आहे, याचा रिझल्ट इंडिव्हिज्युअल आहे आणि अल्टिमेटली या दोघांचं मिळून ज्यावेळेस ते एकत्र होतात म्हणजे त्यांचं मिश्रण होतं, म्हणजेच त्यांचं ॲव्हरेज जेव्हा घेतलं जातं त्याचा काहीतरी रिझल्ट आपल्याला दिलेला असतो. या अशा फॉर्मॅटचे जे क्वेश्चन्स आहेत लक्षात घ्या, हा जो फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटच्या क्वेश्चनमध्ये आपण एलिगेशनचा फॉर्म्युला यूज करू शकतो. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. अदरवाईज तुम्ही म्हणणार सर की एलिगेशन आहे, तुम्ही सांगितलं एलिगेशनचे क्वेश्चन्स या ठिकाणी सॉल्व्ह केले जातात. बट दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट की यू शुड हॅव टू इनिशियली नो those problems. We can just use the help of allegations. The format of the question you must know. ओके, यू शुड हॅव टू नो इन दॅट केस. मला इथे क्लिअरली सांगायचं आहे, आता हे खूप जास्त डीपमध्ये मी सांगितलंय. एकदम साध्या सरळ आणि सोप्या स्वरूपात जर सांगायचं झालं, एक ग्रुप आहे, त्या ग्रुपबद्दल काहीतरी रिझल्ट दिला. बघा हा ग्रुप असेल, हा सब्जेक्ट असेल, हा युनिट असेल, कुठला तरी एक पार्ट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच कंपॅरिझनमध्ये एक दुसरा ग्रुप आहे, त्याच्याशी रिलेटेड असलेले काहीतरी स्टेटमेंट आपल्याला दिले आणि जेव्हा आपण दोघांना एकत्र करतो तेव्हा त्यांचा काहीतरी रिझल्ट दिलेला असतो. सो अशा फॉर्मॅटचे जे क्वेश्चन्स असतात ह्या क्वेश्चन्सला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे एलिगेशनने. अल्टिमेटली यांच्यातला डिफरन्स आपण जेव्हा काढतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी त्यांचा रेशो मिळतो आणि त्या रेशोवरून आपल्याला बाकीचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं
आपल्याला या ठिकाणी काढता येतात. सो दिस इज द बेसिक पार्ट ऑफ ॲलिगेशन. बेसिक पार्ट म्हणण्यापेक्षा की कुठल्या टाईपच्या प्रश्नांमध्ये आपल्याला ॲलिगेशनचा फॉर्म्युला यूज करता येतो तो फॉर्मॅट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे की असे दोन वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यांचा रिझल्ट कॉमन दिलेला असेल, इंडिव्हिज्युअली इनिशियली इंडिव्हिज्युअल दिलेला असेल आणि मग कॉमन दिला असेल, देन यू कॅन यूज द ॲलिगेशन. आणि हे पण एक ॲव्हरेजच असतं ना आपल्याला. आपण बघितलंय ॲव्हरेज म्हणजे काय असतो. ॲव्हरेज म्हणजे सम ऑफ ऑब्झर्वेशन असतं, म्हणजे सम ऑफ ऑब्झर्वेशन दॅट वी हॅव सीन ऑलरेडी आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आता डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जेव्हा आपण करतो बघा, हा एक ऑब्झर्वेशन आहे, हा एक ऑब्झर्वेशन आहे, दोघांची ॲडिशन केली त्याला डिवायडेड बाय 2. इट इज अ वन काइंड ऑफ दिस इज द फॉर्मॅट ऑफ ॲव्हरेज प्रॉब्लेम. मिक्सर झालंय, दोन ग्रुपचं मिक्सर झालंय, त्यांचा ॲव्हरेज आपल्याला विचारलंय. अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिक्सर ॲलिगेशनचे प्रश्न विचारले जातात. चला थोडंसं मी याला अजून जर एक ॲडिशनल पार्ट जर त्याच्यामध्ये सांगायचा असेल ॲलिगेशनच्या बाबतीमध्ये तर तो कुठला आहे ते एकदा लक्षात घ्या. बघा ॲलिगेशनमध्ये एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची की इथे एक नंबर आपल्याला मिळणार आहे, त्याच्यानंतर इथे एक नंबर आपल्याला मिळणार आहे आणि दोघांना जेव्हा आपण एकत्र करणार आहे तेव्हा आपल्याला इथे एक नंबर मिळणार आहे. जर तुमच्या लक्षात असेल तर ॲव्हरेजला आपण मीन म्हटलंय, मीन आणि मीनलाच मी काही ठिकाणी मेडन म्हटलंय, हे तुमच्या लक्षात आलं असेल. मेडन आणि मीन ह्या काही ठिकाणी मी असं म्हटलंय दॅट एव्हरी मीन इज मेडन बट नॉट एव्हरी मेडन इज मीन. मी तुम्हाला असं बोललो होतं, तुमच्या लक्षात असेलच ऑब्व्हियसली. तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ॲव्हरेज म्हणजेच मीन असतो आणि मीन म्हणजेच काही ठिकाणी मेडन असतो. सर हे कशासाठी सांगताय, याचं महत्त्वाचा पार्ट याच्यात लक्षात घ्या. एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी जर असं बघितलं की इथं जर एखादा आकडा 20 असेल, 20 लक्षात घ्या, तर हा इकडचा जो आकडा आहे तो जर समजा 25 असेल, 24 असेल, समथिंग लाईक दॅट, तर लक्षात ठेवायचं इकडचा आकडा जर 20 पेक्षा मोठा आहे सो 1000% इकडचा आकडा हा 20 पेक्षा लहानच असला पाहिजे. मग तो 17, 18 मी डमी आकडे घेतलेले आहेत. लक्षात ठेवा ह्या फॉर्मॅटमध्ये हा नंबर आणि हा नंबर ह्या दोघांच्या मध्ये कुठेतरी हा नंबर असतो. मी मध्ये कुठेतरी म्हटलंय, नॉट एक्झॅक्टली अ मेडन. एक्झॅक्टली मेडन मी असं म्हणलेलं नाहीये, एक्झॅक्टली नाही म्हटलंय, पण ह्या दोघांच्या मध्ये याचं अल्टिमेटली मिनिंग सांगायचं तात्पर्य एवढं आहे की व्हाईल वी आर जस्ट कॅल्क्युलेटिंग दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम, जर समजा अशी परिस्थिती आली की आपल्याला हा नंबर मिळाला आहे आणि त्याच्या बेसवर इकडचा नंबर आपला ऑलरेडी माहिती आहे आणि नंतर आपल्याला माहित झालंय की ह्या नंबरमध्ये आणि ह्या नंबरमध्ये जर समजा 4चा डिफरन्स आहे, तर काही विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारलाय की सर जर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला 4चा डिफरन्स वाटतोय, म्हणजे इथलचा नंबर आपल्याला काढायचा असतो फॉर एक्झाम्पल, मग इकडचा नंबर जो आहे 24, तर मी इकडचा नंबर 4चा डिफरन्स आहे तर मी तो 16च घेणार. मला विद्यार्थ्यांनी असं विचारलंय की सर 4चा डिफरन्स आहे तर 16च का घ्यावा, आपण 20 मध्ये 4 ऍड करून 24 पण घेऊ शकतो ना. पण नाही घेऊ शकत ॲलिगेशन मध्ये. का, कारण ॲलिगेशन मध्ये इकडचा लेफ्ट साईडचा जो आकडा आहे तो जर ऑलरेडी मोठा असेल तर हा 1000% तो आकडा लहानच असतो. बिकॉज इन सम केसेस that average is treated like a maiden, mean is like treated a maiden. तर हा एक फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात, खूप जास्त काळजीने लक्षात ठेवायचा आहे, नाहीतर मला हे असे स्टुपिड काइंड ऑफ क्वेश्चन्स विद्यार्थ्यांच्या बाजूने विचारले गेलेले आहे. सो दॅट्स वाय तुमच्या बाजूने ते कन्फ्युजन होऊ नये, जस्ट बिकॉज ऑफ व्हॉट की आता रेकॉर्डेड लेक्चर आहे आणि रेकॉर्डेड लेक्चरमध्ये इफ यू हॅव्हिंग एनी डाऊट तुम्ही मला लगेचच्या लगेच नाही विचारू शकत. म्हणून जो डाऊट तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना आला असता त्याचं सोल्युशन मी तुम्हाला ऑलरेडी तुमच्या समोर या ठिकाणी ठेवलेलं आहे. सो दिस इज द फॉर्मॅट ऑफ ॲलिगेशन इन ॲव्हरेज चॅप्टर. ओके, होप सो की तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतीलच. नाही जरी समजलं असेल, जेव्हा आपलं लाईव्ह लेक्चर असेल, लाईव्ह लेक्चरमध्ये याच्यातलेच काही कन्सेप्ट तुम्हाला जर अडले असतील, यू कॅन जस्ट इझिली आस्क मी की सर तो पार्ट तुम्ही मला शिकवला होता, सो व्हॉट अबाउट इट. ओके फाईन. आता आपण जाऊयात वन बाय वन क्वेश्चन्सकडे. या फॉर्मॅटचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे ते क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघूयात, कारण याच्यापेक्षा जास्त आय डोंट थिंक सो की काही सांगण्याची गरज आहे ॲलिगेशनच्या केसमध्ये. ओके चला, पहिला प्रश्न काय म्हणतो बघा. वन बाय वन क्वेश्चन्स वी आर हॅव्हिंग नाव. आता वन बाय वन क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन्स मी इथं पीपीटी फॉर्मॅटमध्ये घेतले, त्याच्यामुळे तुम्हाला समजायला खूप सोप्या पद्धतीने जातील. बघा पहिला प्रश्न काय म्हणतो, द ॲव्हरेज एज ऑफ सम मेल. आता काही मेल आहे त्यांचं एक ॲव्हरेज आहे. ओके, द ॲव्हरेज एज ऑफ सम मेल अँड 15 फिमेल इज 13 इयर्स. ओके, काही मेल आहेत आणि 15 फिमेल आहे, ज्यांचा ॲव्हरेज दोघांचा जर मिक्स केला, बघा दोन ग्रुप आहेत इथं, दोन ग्रुप मिळालेत आपल्याला. ओके, पहिला ग्रुप कोण मिळाला आपल्याला इथं, पहिला ग्रुप मला मिळाला मेल्स आणि दुसरा जो ग्रुप आहे तो दुसरा ग्रुप मिळाला मला फिमेल. आता मेल्स किती आहे माहित नाही आपल्याला, पण त्यांनी सांगितलंय की काही मेल्स, आता इथं काय सम मेल्स म्हणजे पहिला ग्रुप आणि 15 फिमेल्स म्हणजे दोन ग्रुप, दोन्ही ग्रुप यांनी मिक्स ऑलरेडी सांगितलेले, ज्यांचा ॲव्हरेज 13 आहे. म्हणजे दोघांच्या मध्ये मी या ठिकाणी 13 लिहून घेतला की दोघांचं मिळून ॲव्हरेज 13 आहे. द सम ऑफ द एजेस ऑफ 15 फिमेल, ह्या ज्या 15 फिमेल आहे यांची सम आपल्याला दिलेली आहे. बघा सम दिलेली आहे आपल्याला, ऑलरेडी दिलेली आहे 240
आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जे आहे आपल्याकडे ते नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आपल्याला दिलेले आहेत 15. पण आता इथं ॲव्हरेजच्या बाबतीत आपल्याला विचारलं जातंय, म्हणून आपल्याला इथं ह्या प्लेसला जे आहे यांचा ॲव्हरेजच घ्यावा लागेल का, कारण 13 जो आहे 13 हा त्या दोघांच्या ग्रुपचा ॲव्हरेज दिलेला आहे. म्हणून आपण जर सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जर केलं तर आपल्याला इथे यांचा ॲव्हरेज मिळेल. यांचं ॲव्हरेज आपल्याला मिळतं 15 × 15 आणि 15 सकी 90 असं ऑब्झर्वेशनचं या ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी मिळतं. म्हणजे फिमेलचं जे ॲव्हरेज आहे ते किती मिळालंय मला, 16 मिळालंय सेपरेटली. ओके, त्याच्यानंतर मेलचा ॲव्हरेज आपल्याला विचारलंय बघा. ओके, मेलचा ॲव्हरेज मेलचा विचारलंय आपल्याला. द सम ऑफ द एजेस ऑफ 15 फिमेल. आता 15 फिमेलचे 240 जी सम होती त्याच्यातून मला ॲव्हरेज मिळालंय 16, जे मी या ठिकाणी पुट केलंय 16. पुढे ते म्हणताय अँड द ॲव्हरेज एज ऑफ द मेल्स, जो ॲव्हरेज एज ऑफ द मेल्स या पहिल्या सम मेल्स बद्दल जे बोलले गेले त्यांचा ॲव्हरेज अल्टिमेटली दिले मला 10. तर ह्या ठिकाणी मला 10 मिळाला. तर प्रश्न असा आहे फाइंड द नंबर ऑफ मेल. का, कारण फिमेलचं ऑलरेडी माहिती आहे आपल्याला की फिमेल 15 आहेत. मग यांच्यातला डिफरन्स आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. ॲलिगेशन बघा, 10 आणि 13 मधला डिफरन्स किती येतो 3, आणि 16 आणि 3 मधला डिफरन्स किती येतो 3. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की बघा ॲलिगेशनमध्ये ते 13 पेक्षा जर लहान असेल, हा लहान आहे तर हा 100% मोठाच असला पाहिजे. हा ॲलिगेशनचा फॉर्मॅट आहे, हे ॲलिगेशनचं स्वरूप आहे, हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. मग मला सांगा, आपल्याला मेल्स विचारलेले आहेत आणि फिमेल्स. आता दोघांचा रेशो मिळाला मला 3:3 म्हणजे 1:1. मग मला सांगा नंबर ऑफ फिमेल किती आहे 15. मग ह्या 3ची व्हॅल्यू नंबर ऑफ फिमेल आहेत आपल्या बघा फिमेल. हे 3 म्हणजे जर 15 असतील तर हे 3 म्हणजे किती असणार आहे, इट इज व्हेरी सिमिलर, हे सुद्धा पण 15च असणार आहे. सो ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालं. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला ॲलिगेशनने ही प्रश्न सॉल्व्ह करता येतात. हा पहिला प्रश्न होता जो की मी तुमच्या समोर ठेवलाय. रेकॉर्डेड लेक्चर असल्या कारणाने, रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे हे मी तुम्हाला आता परत रिपीट करण्याची गरज नाही. कारण जर तुम्हाला एखाद्या वेळेस पहिल्या स्ट्रोकमध्ये जर समजलं नसेल तर तुम्ही हा प्रश्न थोडासा मागे जाऊन रिवाईज करून परत एकदा बघू शकता. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. आणि आज जेवढेही प्रश्न मी या ठिकाणी घेणार आहे या लेक्चरमध्ये त्याचा फॉर्मॅट हा एकच असेल, म्हणजे आजच्या नंतर ॲव्हरेजच्या चॅप्टरमध्ये विचारले जाणारे ॲलिगेशनचे क्वेश्चन याच्यामध्ये तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण. चला पुढचा क्वेश्चन आला आपल्याकडे की इन अ क्लास द ॲव्हरेज स्कोर ऑफ द गर्ल्स. पहिला युनिट दिला आपल्याला गर्ल्स इन अन एक्झामिनेशन इज 73. बघा गर्ल्स आहेत, गर्ल्स पहिला जो ग्रुप आहे, पहिला जो युनिट आहे तो गर्ल्स आहे, ज्याचा ॲव्हरेज स्कोर दिलाय मला 73. तो मी पुट करतो. ओके, आणि दॅट ऑफ द बॉईज, दुसरा जो पार्ट आहे तो आहे बॉईजचा. जस्ट यू कॅन जस्ट इझिली अंडरस्टँड. बॉईज ज्यांचा ॲव्हरेज आहे, यू कॅन सी द बॉईज ओव्हर हिअर. बॉईजचं जे ॲव्हरेज आहे ते दिले मला 71 दिलंय. ओके फाईन. पुढे ते म्हणतात द ॲव्हरेज स्कोर ऑफ द होल क्लास. होल क्लास म्हणजे काय, आता होल क्लास म्हणजे बॉईज आणि गर्ल्सला आपल्याला एकत्र करावं लागेल, म्हणजे होल क्लास झाला. ज्यांचा ॲव्हरेज दिले मला ऑब्विसली 71.8, म्हणजे यांचा ॲव्हरेज, यांचा मिक्सचर दिले आपल्याला 71.8. तर प्रश्न असा विचारला आपल्याला फाइंड द पर्सेंटेज ऑफ द गर्ल्स इन द क्लास. यांच्यातला डिफरन्स काढायचा आहे. यांच्यातला डिफरन्स आपल्याला जेव्हा काढता येईल, डिफरन्स जर काढला तर 71.8 मधून जर 71 गेले तिथं मला 0.8 मिळतात, आणि 73 मधून जर 71.8 गेले तर इथं मला 1.2 मिळतात. यांच्यातला डिफरन्स मी काढलाय. पॉईंट काढून टाकायचे बिकॉज दीज आर दी रेशोज. म्हणजे याला मी 8:12 असं पण म्हणू शकतो. 8:12 म्हणा किंवा 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12 असं जरी म्हटलं तरी चालेल. लक्षात घ्या आपल्याला इथं रेशो काढता येतोय, आणि रेशो इक्वल टू व्हॉट, रेशो म्हणजेच काय असतं, रेशो म्हणजेच आपल्याला असतं कंपॅरिझन. ह्याच्याबद्दल ऑलरेडी डिस्कशन मी काही लोकांबरोबर केलंय. आणि रेशो म्हणजे कंपॅरिझन, आणि कंपॅरिझन म्हणजेच काय असतं, तर कंपॅरिझन म्हणजेच पर्सेंटेज असतो, हे लक्षात असू द्या. तर इथं आपल्याला प्रश्न त्यांनी तोच विचारलाय की हे जे गर्ल्स आणि बॉईज ज्या क्लासमध्ये आहे त्याच्यामध्ये मुलींचं पर्सेंटेज किती आहे. बघा मुली किती आहेत, मुली आहेत 2. कितीपैकी, मुलांच्या कंपॅरिझनमध्ये नाही विचारले, टोटल स्ट्रेंथच्या कंपॅरिझनमध्ये विचारले. म्हणजे 2 आणि 3 किती होतात 5. ह्या 5 पैकी ज्या आहेत तर 2 मुली आहेत. 2/5 ची व्हॅल्यू होती आपली 40%, म्हणजे मुलींची संख्या आहे 40%. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर असेल. विथ द हेल्प ऑफ ॲलिगेशन. तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचं इक्वेशन तयार करायची गरज नाही. खूप सोप्या पद्धतीने ॲलिगेशनने आपण हा प्रश्न किंवा या टाईपचे प्रश्न आपण खूप इझिली सॉल्व्ह करू शकतो, हे मात्र नक्की. परत मी एकदा तेच सांगेल की रेशो इक्वल टू कंपॅरिझन असतो. कंपॅरिझन म्हणजेच पर्सेंटेज असतं. त्याच्यामुळे जो रेशो आपल्याला या ठिकाणी मिळतो तो रेशो हा पर्सेंटेजचा सुद्धा असतो. त्याच्यामुळे त्याच्यातूनच आपल्याला मुलींची संख्या किती आहे हे लक्षात आलंय. 2 मुली आहेत आणि 3 मुलं, म्हणजे 2 मुली आहेत 5 लोकांपैकी. कारण आपल्याला टोटल क्लासच्या कंपॅरिझनमध्ये मुलींचं पर्सेंटेज विचारले. जर मुलांच्या कंपॅरिझनमध्ये जर विचारलं असतं मे बी
तर 2 मुली आहेत आणि 3 मुलं आहे, तर याचं उत्तर आलं असतं आपलं 66.66. पण आपल्याला असं विचारलेलं नाहीये, आपल्याला होल क्लासच्या कंपॅरिझनमध्ये विचारलेले आहे. होल क्लासच्या कंपॅरिझनमध्ये जर बघितलं तर मुली येतात 40%. ऑप्शन नंबर बी आपलं या ठिकाणी उत्तर असेल. रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही रिवाइंड करून बघू शकता, काय प्रॉब्लेम असेल तर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द ॲव्हरेज सॅलरी ऑफ ऑल दी वर्कर्स इन द वर्कशॉप. एक वर्कशॉप आहे, तिथं टोटल वर्कर्स दिलेले आहेत त्यांनी. बघा, ॲव्हरेज सॅलरी आहे आणि टोटल वर्कर आहे. यू कॅन जस्ट सी टोटल वर्कर म्हणले त्यांनी या वर्कशॉपमध्ये, ज्यांची बघा द ॲव्हरेज सॅलरी ऑफ ऑल म्हणलंय, ऑल म्हणजे ऑलरेडी या वर्करमध्ये ज्यांना मिक्स केलेलं आहे त्यांची ॲव्हरेज सॅलरी 8,000 आहे. चला, आता तिथं 2 कॅटेगरी दिल्या. एक कॅटेगरी आहे सुपरवायझरची, तर दुसरी कॅटेगरी आहे स्टाफची. चला बघा, पहिला तर मी काय इथं काय करतो, इथं मी सुपरवायझर घेतो. चला, इथं मी सुपरवायझर घेतला. ओके, सुपरवायझर आणि इथं मी स्टाफ घेतला. म्हणजे पहिला ग्रुप सुपरवायझरचा आहे, सुपरवायझरचा, आणि दुसरा स्टाफचा आहे. तर त्यांनी काय सांगितलं की सुपरवायझरची जी सॅलरी आहे, सुपरवायझर जेवढे आहे त्यांची सॅलरी आहे 12,000. ओके, चलो मी 12,000 ठेवलेत. त्याच्यानंतर जी ॲव्हरेज सॅलरी जी दिली बघा, ॲव्हरेज सॅलरी ऑफ स्टाफ किती दिलेली आहे, 6,000 दिलेली. हे यांचे इंडिव्हिज्युअल रिझल्ट आहे आणि कॉमन रिझल्ट हा ऑलरेडी वरती सांगितला आहे की तो आहे 8,000. यांच्यातला डिफरन्स मला एकदा काढून घ्यायचा आहे एलिगेशनच्या फॉर्म्युलाने. 6 आणि 8,000 मधला डिफरन्स जर बघितला तर 2,000 येतो, आणि 12 आणि 8 मधला जर डिफरन्स बघितला तर 4,000 येतो. म्हणजे मी याला बे एक बे आणि बे दोन्ही 4 असं म्हणू शकतो. म्हणजे एक जर सुपरवायझर असेल तर त्या ठिकाणी 2 स्टाफ त्याच्या हाताखाली असेल असं आपण म्हणू शकतो. पण पुढे त्यांनी काय सांगितले, इफ द नंबर ऑफ सुपरवायझर, त्यांनी सुपरवायझरचा आकडा ऑलरेडी दिलाय की सुपरवायझर जर 14 असतील, देन द टोटल नंबर ऑफ वर्कर्स इन दी वर्कशॉप इज, हे टोटल वर्कर्स म्हणजे सुपरवायझर प्लस स्टाफ मिळून सगळे वर्कर्स किती आहेत असं आपल्याला विचारले. बघा, आपल्याला ऑलरेडी सुपरवायझरचा आकडा दिलाय 14 दिलाय. आता इट इज व्हेरी सिम्पल ना, की एक म्हणजे जर 14 असतील तर 2 म्हणजे किती असणार आहे माय डिअर स्टुडंट, 28. तर आपल्याला 28 प्लस 14 यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे, जी होते 42. ऑप्शन नंबर सी आपलं या ठिकाणी उत्तर आहे. बघा, ॲलिगेशनच्या फॉर्म्युल्याने खूप सोप्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढता येतंय आणि फॉर्मॅट एकच आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की या टाईपचा कुठलाही प्रश्न इथून पुढे तुम्हाला अडता कामा नये. 42 असा टोटल वर्कर्सचा वर्कशॉपमध्ये आपल्याला मिळाले. टोटल वर्करचं मिनिंग काय असतं, टोटल वर्कर म्हणजे सुपरवायझर प्लस स्टाफ या दोघांचं मिळून जे स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ किती आपल्याला या ठिकाणी विचारलं होतं. सुपरवायझरचा रेशो 1 मिळाला. आता 1 म्हणजे आपल्याला ऑलरेडी दिलंय की 1 म्हणजे जर 14 असेल तर 2 म्हणजे नक्कीच 28 असेल, आणि या दोघांची ॲडिशन जर विचारली तर नक्कीच आपल्याला 42 मिळेल. ऑप्शन नंबर सी आपलं या ठिकाणी उत्तर आहे. चला, पुढचा प्रश्न आपण बघूयात. The average monthly salary of employees consisting officers and workers of an organization is rupees 3,000. चला, इथं पण 2 कॅटेगरी दिलेल्या आहेत. कुठल्या कॅटेगरी आहे, पहिली कॅटेगरी आहे ऑफिसर्सची. बघा, इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड ऑफिसर्स, आणि दुसरा जो पार्ट आहे ऑफिसर्स, त्याच्यानंतर वाईल दॅट ऑफ द वर्कर्स, बाकीचे जे वर्कर्स आहेत ते वर्कर्सचं दिलंय आपल्याला. द ॲव्हरेज सॅलरी ऑफ द ऑफिसर्स वाईल दॅट ऑफ द वर्कर्स इज 2,000 पर मंथ. ओके, चलो. ओके, आता ऑफिसर्स आणि वर्कर्स आहे. ऑफिसरचा जो मंथली ॲव्हरेज सॅलरी जो दिलाय बघा, तो दिलाय 10,000. ऑफिसरचा आहे 10,000. सेम काइंड ऑफ क्वेश्चन. त्याच्यानंतर जे वर्कर आहे, वर्करचा किती आहे 2,000, आणि ह्या सगळ्यांचा मिळून जो ॲव्हरेज आहे तो ॲव्हरेज आपल्याला ऑलरेडी दिलाय, किती आहे, तो आहे 3,000. सो विथ द हेल्प ऑफ ॲलिगेशन यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला माय डिअर स्टुडंट्स, 10,000तून 3,000 जर गेले तर मला 7,000 मिळतात, आणि 3 आणि 2,000तला जो डिफरन्स आहे तो जर बघितला तर 1,000 मिळतो. म्हणजे सरळ आणि सोप्या पद्धतीने मला 1:7 असा रेशो मला या ठिकाणी मिळाला. ओके, इथपर्यंत झालंय. मग पुढे ते काय म्हणताय, इफ, इथून पुढचा क्वेश्चन चालू झाला आता, की इफ द टोटल 400 एम्प्लॉईज इन द ऑर्गनायझेशन देन फाइंड द नंबर ऑफ ऑफिसर्स अँड वर्कर्स सेपरेटली. सगळे मिळून जर 400 असतील तर आपल्याला ऑफिसर्स आणि वर्कर्स सेपरेटली किती आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. बघा, रेशो मला मिळालाय 1:7. या 1:7 मध्ये मला 400 लोकांना डिवाइड करायचे. म्हणजे बघा, 400 चे मला किती तुकडे करायचे, 7 आणि 1 8 तुकडे करायचे. 8 45 म्हणजे एक तुकडा मला 50चा मिळतो. तर हा 1 म्हणजे मला नक्कीच काय मिळेल 50, आणि हा 5 7 35 म्हणजे हा मला मिळेल 350. म्हणजे ऑफिसर जर समजा 50 असतील तर बाकीचे वर्कर जे ते 350 आहेत. ऑप्शन नंबर ए आपलं या ठिकाणी उत्तर असेल. सो ही जी कन्सेप्ट आहे ही ॲलिगेशनची कन्सेप्ट. प्रश्न दिसायला खूप मोठा जरी दिसत असेल तर ॲलिगेशन जर आपल्याजवळ असेल सो एक 4 ते 5 सेकंदामध्ये 4 ते 5 सेकंदामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळू शकतं. कारण इथून रेशो मिळतात आपल्याला, आणि रेशोच्या बेसवर ॲव्हरेजचं कंपॅरिझन किंवा ॲव्हरेजचे कॅल्क्युलेशन खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी होतात. पुढचा प्रश्न रेकॉर्डेड लेक्चर आहे. मागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला जर काही अडलं असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाऊन बघू शकता. ओके, फाईन. नेक्स्ट क्वेश्चन.
इथं पण बघा एक क्रिकेटर आहे हुज बॉलिंग ॲव्हरेज इज 12.4 रन्स. हे का पहिले त्याने काहीतरी मॅचेस खेळलेल्या आहेत तिथं त्याचं 12.4 रन्स देऊन विकेट घेतो असं त्याचं एक पहिला ॲव्हरेज आहे, असं सिम्पली आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता त्याने किती मॅचेस खेळलेले आहेत ते आपल्याला काही विचारलेलं नाही त्याच्या संदर्भात, पण एक लक्षात ठेवा हे ओल्ड इनिंग्स आहे, ते ओल्ड इनिंग आणि त्याच्यानंतर एक नवीन इनिंग त्याने खेळलेली आहे, असा 2 पार्ट या ठिकाणी दिलाय. आता ओल्ड इनिंगचा ॲव्हरेज किती दिले, ओल्ड इनिंगचा ॲव्हरेज माय डिअर स्टुडंट्स आपल्याला दिले 12.4. ओके 12.4 दिले. आणि पुढे ते म्हणताय की शेवटच्या मॅचमध्ये विकेट्स इथपर्यंत जर आपण आलो, इथून पुढे काय म्हणताय, टेक्स 5 विकेट, जी लास्ट मॅच त्याने खेळली त्याच्यामध्ये त्याने 5 विकेट घेतल्या. किती, 26 रन देऊन 5 विकेट घेतल्या. आता याचा ॲव्हरेज पहिल्या ग्रुपचा ॲव्हरेज आपल्याला डायरेक्टली दिले की 12.4 आहे, पण याचा ॲव्हरेज डायरेक्टली दिलेलं नाही, तर ते ॲव्हरेज काढावं लागेल. मग ॲव्हरेज आपण कसं काढतो, ॲव्हरेज काढतो आपण सम ऑफ ऑब्झर्वेशन. बघा सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आता सम ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे काय म्हणलंय, त्यांनी किती रन्स काढलेले, 26 रन काढलेले आहेत. बघा 26 रन काढले आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती विकेट घेतल्या, 5 घेतल्या. याचा जर भागाकार आपण केला तर 5 5 25 आणि 5 दुनी 10, तर इथलचं जे ॲव्हरेज आहे नवीन ॲव्हरेज ते मला मिळालं 5.2. बघा 12.4 हे ॲव्हरेज मला ऑलरेडी दिलेलं होतं, 5.2 हे ॲव्हरेज मला इथून मिळालं. 26 रन देऊन त्याने 5 विकेट घेतल्या, तर सिम्पली त्याचा विकेटचा ॲव्हरेज जर आपल्याला काढायचा असेल तर नंबर ऑफ रन्स डिवायडेड बाय विकेट जर काढल्या तर आपण पर विकेट्स किती त्याने ॲव्हरेज रन दिले, ॲव्हरेज स्कोर दिलाय ते आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. ओके देअर बाय आता डिक्रीजेस. आता त्यांचं बघा प्रश्न परत एकदा, क्रिकेटर हुज बॉलिंग ॲव्हरेज इज 12.4 होता, हा 12.4 होता पर विकेट, टेक्स 5 विकेट फॉर द 6 रन्स. आणि देअर बाय त्यामुळे काय झालं, आता या दोघं ग्रुपचं ज्यावेळेस त्यांनी ॲडिशन केली किंवा एकत्रीकरण केलं, मिक्स केलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्याचा जो ॲव्हरेज आहे, जो आपल्याला दिला होता ऑलरेडी ॲव्हरेज 12.4, तो 0.4 ने कमी झालाय. मग मला सांगा 12 कुठे गेला, इथे लिहितो मी की 12.4 मधून जर 0.4 गेले तर सिम्पली वाटलं तिथं लिहून घेतो, 12.4 मायनस जर 0.4 गेले तर दोघांचं मिळून ॲव्हरेज मला मिळालंय 12. यांच्यातला डिफरन्स आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे की 12.4 मधून जर 12 गेले सो इट इज 0.4 आणि 12 मधून जर 5.2 गेले सो इट इज सिम्पली 6.8. म्हणजे याला आपण 4 याचा रेशो पॉईंट काढून टाकायचे, इज टू 4 17 68 असा यांचा रेशो आपल्याला या ठिकाणी मिळाला. सर इथून पुढे काय करायचं, इथून पुढे तेच करायचं आपल्याला की किती विकेट त्याने विचारलंय की द नंबर ऑफ विकेट्स टेकन बाय हिम टिल द लास्ट मॅच. शेवटच्या मॅच नंतर त्याने किती विकेट काढलेले आहेत ते आपल्याला बघायचंय. बघा ह्या न्यू इनिंगमध्ये त्याने किती विकेट काढल्या हे आपल्याला ऑलरेडी माहिती, किती काढल्या, 5 काढल्या, ज्याचा रेशो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की 5 म्हणजे जर 1 असेल, 5 म्हणजे 1 तर 17 म्हणजे किती असणार, जसं 1 गुणिले 5 बरोबर 5 होतात, तसे 17 गुणिले 5 बरोबर 17 पाचे 85 होतात. तर पहिल्या जुन्या मॅचेसमध्ये त्याने टोटल काढले होते 85 विकेट, नवीन मॅचमध्ये काढले होते 5 विकेट. सो 85 प्लस 5 जर केलं आपण तर आपल्याला उत्तर मिळेल त्याने शेवटच्या मॅचपर्यंत टोटल 90 विकेट घेतल्या. ऑप्शन नंबर बी आपलं या ठिकाणी उत्तर आहे. ॲलिगेशनचा फॉर्मॅट प्रश्न विचारताना कितीही कॉम्प्लिकेटेड पद्धतीने विचारू द्या, कितीही कॉम्प्लेक्स पद्धतीने विचारू द्या, आपल्याला ॲलिगेशन जर आपल्या जवळ आहे सो आपल्याला काहीही घाबरण्याची गरज नाही, खूप इझिली आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळतं. चला ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा रेकॉर्डेड लेक्चर आहे, रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे यू कॅन जस्ट इझिली रिवाइंड करू शकता. जे मी सांगितले ते परत आणि परत तुम्ही बघू शकता, म्हणजे काहीही अडचण येणार नाही. इथं 90 आपल्याला उत्तर मिळालंय ऑप्शन नंबर बी. चला पुढे आलोय आपण. इन अ स्कूल, एक स्कूल आहे जिथं टोटल 600 स्टुडंट आहे. आता इथं टोटल स्टुडंट 600, तर टोटल स्टुडंट्समध्ये काही बॉईज आहेत ऑब्विसली आणि काही गर्ल्स आहेत, हे लक्षात घ्या. आता आपण इथं काय करूयात की बॉईजचा पहिला ग्रुप आहे, त्याच्यानंतर गर्ल्सचा दुसरा ग्रुप आहे. ओके आता बॉईजचं त्यांनी ॲव्हरेज दिलंय 12 महिने, त्याच्यानंतर गर्ल्सचं ॲव्हरेज दिलंय वर्ष. बॉईजचं जे ॲव्हरेज आहे ते 12 वर्ष आहे आणि गर्ल्सचं जे आहे तर ते 11 वर्ष आहे. ॲव्हरेज एज ऑफ द स्कूल आहे 11 वर्ष आणि 9 महिने. लक्षात घ्या ॲव्हरेज एज ऑफ द स्कूल म्हणजे काय, बॉईज आणि गर्ल्स दोघांचं मिळून एकत्रित. ते जास्त घाबरायचं नाही सर 11 वर्ष आणि 9 महिन्याला कसं लिहायचं, वाटलंच काय करायचं आपण हे जे 12 घेतलेले आहेत आणि 11 जी वर्षात घेतले यांना आपण मंथ्समध्ये कन्वर्ट करू शकतो. बघा मी जर सिम्पली जर बघितलं तर 12 गुणिले 12 जर बघितलं आपण तर 144 महिने होतात. त्याच्यानंतर 12 गुणिले 11 जर बघितलं तर सिम्पली 132 वर्ष होतात, 132 महिने होतात. आणि इथं जे कॉम्प्लेक्स दिले त्यांनी आपल्याला कुठलं की 11 इयर्स आणि 9 महिने, तर सिम्पली 132 मध्ये जर 9 आपण ऍड केले
तर ते होतात 141 महिने. म्हणजे घाबरायचं नाही त्याला. तर ह्या 12ला इथून काढून टाकायचं, इथं म्हणायचं 144 महिने, या 11ला इथून काढून टाकायचं, इथं म्हणायचं 132 आणि इथं म्हणायचं 141. यांच्यातला डिफरन्स जर तुम्ही काढला तुमच्या लक्षात येईल, इथलचा डिफरन्स मला मिळतोय 3 आणि इथलचा डिफरन्स मला मिळतो 9. म्हणजे 3 1 3 आणि 3 त्रिक 9 असा याचा रेशो मिळाला आपल्याला. 3:1 असा रेशो आपल्याला या ठिकाणी मिळाला. त्यांनी काय विचारलं, देन द नंबर ऑफ गर्ल्स इन द स्कूल. मुली विचारलेल्या आहेत आपल्याला. मुली किती आहेत आपल्याकडे? 1. तर मुलं किती आहेत? 3. म्हणजे ह्या 600चे मला 3 + 1 4 तुकडे करायचे. तर एक तुकडा मला मिळतो 150चा. हा एक तुकडा म्हणजे 150 आणि हे 3 तुकडे म्हणजे 450. बॉईज विचारले असते तर आपलं उत्तर 450 असतं, पण मुली विचारलंय म्हणून आपलं उत्तर असणार आहे 150. ऑप्शन नंबर ए आपलं या ठिकाणी उत्तर आहे. इट इज व्हेरी इझी. दॅट्स इट. प्रश्न आपला या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला या ठिकाणी येता कामा नये, बिकॉज द फॉर्मॅट ऑफ ऑल द क्वेश्चन्स आर सेम. सो दॅट्स वाय ॲलिगेशन पहिले एक ग्रुप दिलाय, नंतर दुसरा एक ग्रुप दिलाय, दोघांचा मिळून काहीतरी आपल्याला रिझल्ट दिलाय, त्याच्यातून आपल्याला रेशो मिळणार. रेशो मिळाल्याच्या नंतर आपल्याला जी रिक्वायर्ड जो आकडा आपल्याला विचारलाय, जी रिक्वायरमेंट आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी इझिली काढता येते. चला पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे. द ॲव्हरेज एज ऑफ अ ग्रुप ऑफ पर्सन गोईंग फॉर अ पिकनिक. आता बघा, द ॲव्हरेज एज ऑफ ग्रुप ऑफ पर्सन म्हणलंय, म्हणजे ग्रुप ऑफ पर्सन. आता ग्रुप ऑफ पर्सन म्हणल्याच्या नंतर टोटल आले, त्याच्यानंतर पुढे त्यांनी काय दिले, 20 न्यू पर्सन्स. आता बघे 20 नवीन पर्सन विथ अन ॲव्हरेज ऑफ 15 जॉईन द ग्रुप ऑन द स्पॉट अँड ड्यू टू देअर ॲव्हरेज एज. आता इथे पर्सन पहिला एक ग्रुप आहे. आता इथं बॉईज आणि गर्ल्स वगैरे नाही म्हटलं, इथं त्यांनी म्हटलंय की फर्स्ट ग्रुप. बघा हा आहे दिलेला आपल्याला फर्स्ट ग्रुप आणि त्याच्यानंतर हा दिलाय आपल्याला सेकंड ग्रुप. हा आहे आपला सेकंड ग्रुप इझिली. आता द ॲव्हरेज एज ऑफ द ग्रुप ऑफ द पर्सन गोईंग फॉर पिकनिक. आता पहिला जो ग्रुप होता ना याचा ॲव्हरेज होता 16. लक्षात घ्या, 20 न्यू पर्सन विथ अन ॲव्हरेज इज 15. एक नवीन जो ग्रुप आला 20 लोकांचा, तो 20 लोकांचा ग्रुप मी इथं लिहून ठेवतो की 20 लोकांचा जो ग्रुप आहे त्यांचा ॲव्हरेज होतं 15. आणि जेव्हा ह्या फर्स्ट ग्रुपमध्ये हा सेकंड ग्रुप जॉईन झाला, द ग्रुप ऑन द स्पॉट ड्यू टू दॅट देअर ॲव्हरेज, यू कॅन जस्ट सी इझिली की त्यांचा ॲव्हरेज जे आहे तो आता 15.5 झालाय. यांच्यातला डिफरन्स काढायचा आहे आपल्याला माय डिअर स्टुडंट्स. 16 आणि 15.5 मधला डिफरन्स यू कॅन सी की 0.5 आहे आणि 15.5 आणि 15 मधला जो डिफरन्स आहे तो पण 0.5 आहे. म्हणजे यांच्या रेशोला आपण 1:1 असं म्हणू शकतो. म्हणजे जर पहिल्या ग्रुपमध्ये जेवढे लोक आहेत तेवढेच दुसऱ्या ग्रुपमध्ये, आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये किती लोक आहे आपल्याला ऑलरेडी दिलंय, किती आहेत? 20. मग मला सांगा हा एक म्हणजे जर 20 असेल तर हा एक म्हणजे पण किती असणार? 20च असणार. ऑप्शन नंबर बी आपलं या ठिकाणी उत्तर आहे. सो दिस इज ऑल्सो अ व्हेरी इझी काइंड ऑफ प्रॉब्लेम. सुरुवात आहे, इझी लेवलचे क्वेश्चन्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत. फक्त कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची, कारण याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये मी ह्या टाईपचे मेन्स लेवलचे क्वेश्चन घेणार आहे. एवढं मात्र नक्की. रेकॉर्डेड लेक्चर आहे, मी इथं काय काय घेतलंय, कसं कसं घेतलंय, प्रश्न तुमच्या समोर आहे, त्याच्यामुळे डोंट वरी अबाउट इट. प्रश्न काळजीपूर्वक वाचून घ्यायचा, वाटलं तर व्हिडिओ थोडा वेळ पॉज करायचा, थोडा वेळ पॉज करून तो जो काही क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुम्ही प्रॉपरली वाचून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर तो सॉल्व्ह करून बघण्याचा प्रयत्न करायचा. ह्या टाईपचे बरेच प्रश्न तुम्हाला मिळतील तुमच्याजवळ. प्रत्येकाजवळ जवळपास ज्या लोकांची फीस आपली कंप्लीट आहे त्या विद्यार्थ्यांजवळ ऑलरेडी आपला बुकचा सेट आहे. त्या बुकच्या सेट्समध्ये तुम्ही ॲव्हरेजचं जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये असे प्रश्न तुम्हाला बरेच मिळतील सॉल्व्ह करायला. ते प्रश्न सॉल्व्ह करून बघा. ॲलिगेशनच्या फॉर्मॅटचे जे क्वेश्चन्स असतील ते ऑब्व्हियसली. ओके, चला तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं ऑप्शन नंबर बी 20. ओके, आता हा प्रश्न जो आहे हा प्रश्न बघा खूप मजेदार क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी हा मिळणार आहे. बघा हा क्वेश्चन एकदा मी प्रश्न काळजीपूर्वक तुम्हाला वाचून घेतो. बघा, आता ॲव्हरेज एज ऑफ द बॉईज इन द क्लास. आता एक बॉईज आहे, एक क्लास आहे, त्या क्लासमधले जे बॉईज आहे त्यांचा ॲव्हरेज मला दिले 16.66. व्हाईल द ॲव्हरेज एज ऑफ द गर्ल्स. आता गर्ल्सचं जे ॲव्हरेज दिले ते दिले 18.75. ओके, दस द ॲव्हरेज एज ऑफ ऑल 40 स्टुडंट्स. आता एवढं लक्षात आलं आपल्याला की पूर्ण स्ट्रेंथ किती 40 आहे, त्यांचं मिळालंय आपल्याला 17.5 एवढं ॲव्हरेज मिळालंय. पुढे ते म्हणताय की इफ द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स जर 8 असेल. चला, बॉईज आणि गर्ल्स, इकडे एक गोष्ट आपल्याला काय लक्षात ठेवायची आहे की मुलं आणि मुली यांच्यातला जो डिफरन्स आहे ना तो 8 आहे. या प्रश्नाची खास गंमत काय आहे, या प्रश्नाचा महत्वाचा पार्ट काय आहे की नेमके बॉईज जास्त आहे का गर्ल्स जास्त आहे हे नाही दिलेलं आपल्याला. फक्त एवढं म्हणलंय त्यांनी की बॉईज आणि गर्ल्स मधला जो डिफरन्स आहे ना तो डिफरन्स मात्र या ठिकाणी काय असणार आहे? 8चा असणार आहे. देन नंबर ऑफ गर्ल्स इन द क्लास. प्रश्न विचारला आपल्याला, मुली विचारलेल्या आहेत. आता या प्रश्नामध्ये ना जाणून बुजून आकडे आपण असे ठेवलेले आहेत ना की ज्यांना एक्झॅक्टली सॉल्व्ह करायला जर आपण गेलो तर वेळ लागेल.
पण मग सर ह्या प्रश्नाची नेमकी मजा कुठली, ती मजाच मी तुम्हाला एकदा पहिले सांगतो. आता बॉईजचं ॲव्हरेज काय दिलंय 16.66 लिहून घेतलं मी ॲज इट इज. त्याच्यानंतर मुलींचं काय दिलंय बघा 18.75 दिलं, लिहून घेतलं ॲज इट इज. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ॲलिगेशनमध्ये कधी पण इथलचा जो आकडा असतो तो आकडा यांच्या दोघांच्या मधला असतो, तो ऑलरेडी दिलाय आपल्याला 17.5. बघा ह्या पद्धतीने आपण बघा एक्झॅक्ट व्हॅल्यू काढण्याची गरज नसते ॲलिगेशनमध्ये. मला सांगा आता 18.75 मधून जर आपण जर जवळपास 17.5 जर काढले, 17.5चे 18.5 होतात, मतलब इट इज अप्रॉक्सिमेटली 1.25. अप्रॉक्सिमेटली जर यांच्यातला डिफरन्स काढला तर हा मिळतो आपल्याला 1. अप्रॉक्सिमेटली तो एक्झॅक्टली मिळतोय 1.25. आणि 16.66 मधून जर 17.5 जर गेले समजा, तर इथं आपल्याला मिळू शकतात 16.5चे 17.5 होतात. म्हणजे हे 16.5 नाही आहे आणि हे 17.5 आहे. म्हणजे ऍक्च्युली एक पेक्षा पण ते कमी येईल. याला आपण अप्रॉक्सिमेटली जर बघायचं झालं तर 6तून 5 गेले 1 आणि ओके उलट झालंय सॉरी, एक अप्रॉक्सिमेटली 0.9 कन्सिडर करा त्याला. चला ओके 0.9 कन्सिडर करा अप्रॉक्सिमेटली, कारण एक पेक्षा कमी येतो. एक्झॅक्ट सॉल्व्ह करायची तशी गरज नाही आपल्याला. मग आता मला सांगा 1.25 आणि 90 पैसे आणि ₹1.25 याच्यामध्ये नक्कीच आकडा कोणाचा मोठा आहे, इकडचा आकडा मोठा आहे. एवढंच आपल्याला इतकंच माहित असलं पाहिजे, बाकी एक्झॅक्ट रेशो काढायची गरज इथं नाही आहे आपल्याला. मी फक्त तुम्हाला सांगतोय, म्हणजे याच्यातून लक्षात काय आलंय की मुलं मुलींपेक्षा कसे 8ने जास्त आहेत. अगोदर प्रश्नामध्ये इथपर्यंत आपल्याला एवढं माहिती होतं की मुलं आणि मुली यांच्यातला डिफरन्स 8चा आहे, पण नेमके मुलं जास्त आहे का मुली जास्त आहे हे माहित नव्हतं आपल्याला. म्हणून मग मी काय केलं, पहिले अप्रॉक्स रेशो काढून घेतले. हा एक्झॅक्ट काढला, हा अप्रॉक्स काढला, जवळपास 1.9, एक पेक्षा थोडासा तो कमी येतो म्हणून मी त्याला 0.9 म्हटले. म्हणजे हा जर 1.25 आणि हा जर 0.9 आहे म्हणजे हा मोठा आहे. म्हणजे एवढं लक्षात आलं मला की मुलं 8ने जास्त आहे. आता एवढं लक्षात आलं. आपल्याकडे टोटल स्ट्रेंथ किती आहे 40 मधून आपण तो जो 8 आहे ना तो पहिलेच बाजूला काढून ठेवायचा. खाली किती उरले 32ला इक्वली दोन ठिकाणी डिवाइड करा, 16 आणि 16. म्हणजे मुली मिळाल्या आपल्याला 16 आणि मुलं मिळाले आपल्याला 16 प्लस तो एक्स्ट्रा जो 8 आहे तो, म्हणजे मुलं मिळाले 24 आणि मुली मिळाल्या 16. अशा प्रकारे हा 40चा आकडा आपल्याला या ठिकाणी मिळाला. त्यांनी गर्ल्स विचारले आपल्याला, गर्ल्स आपल्याला मिळालेले आहेत 16. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर असेल. बघा प्रश्नामध्ये जरी खूप जास्त पॉईंट्स पॉईंटमध्ये दिलेले आहेत, ॲव्हरेज सरळ ॲव्हरेज दिलेले नव्हते, पॉईंटमध्ये दिलेले होते. एक छोटीशी हिंट होती आपल्याकडे की बॉईज आणि गर्ल्स यांच्यातला डिफरन्स हा जो आहे तो 8 आहे. म्हणजे हे मात्र नक्की होतं की एक तर मुलं जास्त असणारे किंवा मुली जास्त असणारे. मग आपण ॲलिगेशनच्या फॉर्मॅटमध्ये यांना काय केलं, पुट करून घेतलं आणि त्याला पुट केल्याच्या नंतर आपल्या हे लक्षात आलंय की इथं रेशो मुलांचा जास्त येतोय, म्हणजे मुलं जास्त असणारे. म्हणून मी काय केलं, हे खूप सिंपल असतं, ही कन्सेप्ट फॉरएव्हर लक्षात ठेवायची आपल्याला की जर कोणी जास्त असेल तर तर काय करायचं, टोटल दोघं मिळून 40 आहे, त्याच्यापैकी कोणीतरी एक जण 8 जास्त असणार आहे. म्हणून मी त्याला पहिले बाजूला दुसऱ्या खिशात काढून ठेवला 8ला. आणि मग 40 मधून 8 गेले खाली, किती उरलं 32. मग या 32ला मी दोन ठिकाणी डिवाइड करून टाकलं, 16 आणि 16. आणि मला ऑलरेडी माहिती की मुलं 8ने जास्त आहेत, ते 8 यांना देऊन टाकले, मुलं झाले 24 आणि मुली झाल्या 16. अशा प्रकारे मुलींची संख्या मिळाली आपल्याला 16. अशा प्रकारे आपल्याला या ॲलिगेशनचे जे क्वेश्चन आहे, जे बेसिकली आपल्याला ॲव्हरेजमध्ये विचारले जातात, ते क्वेश्चन खूप सोप्या पद्धतीने आपण असे सॉल्व्ह करू शकतो. असा हा आपला टाईप आहे. चला पुढचा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन चला द लास्ट वन, शेवटचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय म्हणतो बघा. आता बघा रेकॉर्डेड लेक्चर आहे, त्याच्यामुळे मागचे जे काही क्वेश्चन्स आपण बघितले ते खूप काळजीपूर्वक तुम्ही बघायचे, रिपीट अँड रिपीट बघा. काही प्रॉब्लेम नाही, काही आपल्याला अडचण होणार नाही. रिपीट अँड रिपीट बघून ती कन्सेप्ट मात्र प्रॉपरली समजून घ्यायची या ठिकाणी, हे मात्र लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, लास्ट बट नॉट द लिस्ट, द ॲव्हरेज एज. आता हा फॉर्मॅट थोडासा वेगळा आहे बघा या प्रश्नाचा. द ॲव्हरेज एज ऑफ द ग्रुप ऑफ 15 फ्रेंड इज 22. आता एक पहिला ग्रुप आहे, याला मी असं म्हणणार इथं परत एकदा की फर्स्ट ग्रुप, हा झाला फर्स्ट ग्रुप. तो किती 15 लोकांचा आहे, ज्यांचा ॲव्हरेज दिले मला 22. आपल्याला इथं ॲव्हरेज घ्यायचं असतं, वरती कधी पण लक्षात घ्यायचं. 22 घेतलंय. 4 नवीन. आता एक जो सेकंड ग्रुप आहे, सेकंड ग्रुप लक्षात घ्या, हा सेकंड ग्रुप जो आहे तो किती लोकांचा आहे, 4 मोर फ्रेंड्स जॉईन द ग्रुप, द ॲव्हरेज एज इन्क्रीज बाय 1 इयर. आता लक्षात घ्या, इथलच्या ह्या फर्स्ट ग्रुपमध्ये जो आहे, फर्स्ट ग्रुप हा 15 लोकांचा आहे, मी इथं लिहून घेतो खाली 15 लोकांचा. हा जो सेकंड ग्रुप आहे, हा सेकंड ग्रुप जो आहे तो 4 लोकांचा आहे, कारण 4 नवीन लोक आले, मी इथं लिहून घेतो 4. हे आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत, 15 आणि 4. पहिल्या ग्रुपमध्ये 15 आहे, दुसऱ्या ग्रुपमध्ये 4 आहेत. आता त्यांनी काय सांगितलं की पहिल्या ग्रुपचा ॲव्हरेज ऑलरेडी दिलंय की 22 आहे,
आणि ह्या ग्रुपचा ॲव्हरेज आपल्याला काढायचे, पण त्यांनी सांगितलं की जेव्हा फर्स्ट ग्रुपमध्ये सेकंड ग्रुप जेव्हा ॲड होतो त्यांचं ॲव्हरेज एज जे आहे ना ते इन्क्रीज होतं कितीने 1 इयरने. माझा ॲव्हरेज किती 22, तर 1ने इन्क्रीज झालं म्हणजे किती होणार 23 होणार, हे मात्र लक्ष नक्की. बघा यांच्यातला डिफरन्स जर काढला 23 आणि 22 मधला डिफरन्स जर काढला तर 1 येतो. मग मला सांगा 1 म्हणजे जर 4 आहे तर, किंवा असं म्हणू शकतो 4 म्हणजे जर 1 आहे तर 15 म्हणजे किती, याला सिम्पली आपण असं म्हणायचं 4 म्हणजे 1 तर 15 म्हणजे किती, 15 1 15 आपण 4 जर केलं तर 15/4 जर केलं तर सिम्पली आपल्या लक्षात येतं की 3.75 अशी याची व्हॅल्यू येते. म्हणजे ह्या एक्स मधला आणि ह्या 23 मधला जो डिफरन्स आहे तो किती आहे 3.75 आहे. म्हणजे इथलचा हा जो एक्स आहे हा एक्स जर आपल्याला मिळवायचा असेल तर या 23 मध्ये हे 3.75 आपल्याला काय करावे लागतील, ऍडच करावे लागतील. सर का ऍड करावे लागतील, कारण आपण सुरुवातीलाच बघितलंय ॲलिगेशन मध्ये एक आकडा जर हा 23 पेक्षा लहान असेल तर इकडचा आकडा हा 23 पेक्षा कसा असतो, मोठाच असतो. कारण खूपदा हा मीन म्हणजेच काय असतो, मेडन असतो. म्हणून 23 मध्ये जर मी हे 3.75 जर ऍड केले, 23 आणि 3 किती होतात 26.75. हे आहे नवीन आलेला जो सेकंड ग्रुपमध्ये आलेले हे जे 4 कॅन्डिडेट आहे त्यांचा ॲव्हरेज 26.75. ऑप्शन नंबर सी आपलं या ठिकाणी उत्तर असेल. बघा ॲलिगेशनचा फॉर्मॅट आहे, 2 ग्रुप आहे, 2 ग्रुप दिलेत, त्यांचा कॉमन रिझल्ट दिलाय म्हणजे तिथं 1000% ॲलिगेशन यूज होणार म्हणजे होणार. याच्यामध्ये दूर दूरपर्यंत कुठेही कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाहीये. इट इज व्हेरी क्लिअर की तुम्ही अशा सर्व टाईपच्या प्रश्नांमध्ये आपल्याला ॲलिगेशनचा फॉर्म्युला यूज करता येतोच कुठल्याही परिस्थितीमध्ये, हे मात्र नक्की. काही अडचण इथपर्यंत काही कोणाला अडचण नसेल अशी अपेक्षा आहे. ॲलिगेशनचा जो फॉर्मॅट आहे जवळपास मी एक 9 ते 10 क्वेश्चन जे आहेत या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे डिस्कस केलेले आहेत की ॲव्हरेजचे जेवढेही प्रश्न आहेत की जे ॲलिगेशनच्या बेसमध्ये विचारले जातात, ॲलिगेशनच्या फॉर्मॅटमध्ये विचारले जातात, ते प्रश्न अशा ॲलिगेशनच्या फॉर्म्युलाने. आता हे जेवढेही प्रश्न मी सॉल्व्ह केले या प्रश्नांना आपण लिनियर इक्वेशन तयार करून सुद्धा सॉल्व्ह करू शकतो, हे लक्षात घ्या. पण त्या लिनियर इक्वेशनची गरज आपल्याला नाहीये. ज्यांचं थोडंसं टेक्निकल एज्युकेशन झालंय त्यांना सगळ्यांना ते इक्वेशन्स तयार करता येतीलच, पण आपल्याला ते इक्वेशन्स तयार करायचे नाहीयेत. का? बिकॉज वी आर प्रिपेरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, वी आर प्रिपेरिंग फॉर बँकिंग. सो डेफिनेटली आपल्याला स्टेप बाय स्टेप किंवा ट्रेडिशनल वेनी सॉल्व्ह करून आपल्याला एक्स्ट्रा मार्क मिळणार नाहीये, तेवढं मात्र नक्की. जिथं आपल्याला एक इक्वेशन तयार करून ते इक्वेशन सॉल्व्ह करून तो प्रश्न सॉल्व्ह करायला ज्याची स्पीड खूप चांगली असेल त्याला जवळपास 40 सेकंद ते 50 सेकंद किंवा 60 सेकंद लागू शकतात. पण विथ द हेल्प ऑफ ॲलिगेशन हे प्रश्न आपण लिटरली लेस दॅन 10 सेकंड्समध्ये सॉल्व्ह करू शकतो. अशा प्रश्नांमध्ये अशा कन्सेप्टमध्ये आपला वेळ वाचवायचा आणि तो वेळ आपल्याला बाकीचे जे काही चॅप्टर्स आहेत, बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहेत तिथं तो यूज आपल्याला करायचा आहे. बघा ही जी सिरीज आहे या सिरीजमध्ये, सिरीज इन द सेन्स की व्हिडिओ लेक्चरची जी सिरीज आहे ही सिरीज आपण आता कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो वन बाय वन जेही लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड होतील ते सर्वच्या सर्व जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज तुम्ही कंटिन्यू बघत चला. त्याच्यावरचा रिस्पॉन्स तुम्ही पॉझिटिव्हली द्या. नक्कीच तुमचे जे काही रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट 100% येणार जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं तर. आज आपण या ठिकाणी थांबूयात. परत आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण पुन्हा आपल्याच यूट्यूब चॅनलला आणि आपल्याच डिजिटल प्लॅटफॉर्मवर साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू येथे पुन्हा भेटूयात. धन्यवाद.